नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज सॅटरडे असल्यामुळे आपलं फॉरेक्स मार्केट पूर्णपणे बंद आणि मार्केट बंद असल्यामुळे आपला सेटअप बंद. त्याच्यामुळे आज सेटअप सोडून मी व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, ट्रेडिंग हा एक सायकोलॉजिकल गेम आहे, एक सायकोलॉजीचा गेम आहे असं तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल किंवा असं सुद्धा ऐकलं असेल की मला डेमोमध्ये प्रॉफिट होतं पण रिअल अकाउंटमध्ये प्रॉफिट होत नाही. मंडळी, याचं कारण एकच की यामागची सायकोलॉजी, यामागची जी आपली मानसिकता आहे ती मानसिकता या सगळ्याला कारणीभूत आहे. मंडळी, जी मानसिकता आपली डेमो अकाउंटमध्ये ट्रेड घेताना असते ती मानसिकता आपली रिअल अकाउंटमध्ये ट्रेड घेताना नसते. दोन्ही मानसिकता, दोन्ही सायकोलॉजी डिफरंट असतात. त्याच्यामुळे आपण काय करतो, बिनधास्त ट्रेडिंग करतो कशामध्ये, डेमोमध्ये, आणि बिनधास्त ट्रेडिंग नाही करत कशामध्ये, रिअलमध्ये. त्यामुळे जी मानसिकता पाहिजे, गरजेची आहे, ती मानसिकता डेमोमध्ये असते आणि जी मानसिकता पाहिजे ती रिअल अकाउंटमध्ये आपली नसते. मित्रांनो, या सगळ्या पाठीमागाची कारण म्हणजेच मानसिकता आहे, आपली सायकोलॉजी आहे. नवीन ट्रेडर, एक जो बिगिनर ट्रेडर आहे, त्याच्या मेंदूमध्ये काय चाललेलं असतं, त्याच्यामुळे त्याचा काय गोंधळ उडतो, त्याच्या मेंदूमध्ये ज्या प्रकारची सायकोलॉजी असते त्या प्रकारच्या सायकोलॉजीमुळे काय त्याचा गोंधळ उडतो ट्रेडिंगमध्ये आणि त्याच्यामुळे काय लॉसेस होतात हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ह्याच्यामुळे काय होईल की त्या चुका किंवा त्या प्रकारची सायकोलॉजी जर का तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ती सायकोलॉजी बदलण्यासाठी किंवा कोणीतरी, कसं असतं, आपली चूक ज्यावेळेस दुसरा दाखवून देतो त्यावेळेस आपल्याला आपली चूक कळते. आपली चूक आपल्याला कधीच कळत नाही. आपल्याला नेहमी वाटतं की मी बरोबर आहे, पण ज्या वेळेस दुसरा समोरचा माणूस आपली चूक दाखवतो त्यावेळेस आपल्याला आपली चूक कळते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या सायकोलॉजीबद्दलच्या ज्या चुका आहेत, ज्या काही त्रुटी आहेत, त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहोत. आणि त्याच्यामुळे काय होईल, तुमच्या त्या चुका बाजूला करण्याकरता तुम्हाला ह्याची मदत होईल. चला तर मग मंडळी, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि त्याच्या अगोदर काय करा, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओला आत्ताच लाईक करून ठेवा, कारण का नंतर मग तुम्ही व्हिडिओ एकदा बघितल्यानंतर विसरून जाता. त्यामुळे पहिल्यांदा लाईक करा आणि त्याच्यानंतर सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर आता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची पहिली चूक, आपल्या मानसिकतेतली पहिली चूक म्हणजे आपल्याकडे असणारा ओव्हर कॉन्फिडन्स पाहिजे पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. मित्रांनो, सुरुवातीला होतं काय, ज्यावेळेस आपण नवीन ट्रेडिंग करायला लागतो त्यावेळेस आपल्याकडे ओव्हर कॉन्फिडन्स असतो आणि त्याच्यातून होतं काय, सुरुवातीचे 2-3 ट्रेड अगदी काही प्लॅन नसतं, काही लॉजिक नसलं तरी त्याच्यातून प्रॉफिट जातातच. आणि एकदा सुरुवातीचे 2-3 ट्रेड प्रॉफिटमध्ये गेलं की आपल्याकडे येतो एकदम ओव्हर कॉन्फिडन्स येतो आणि त्या ओव्हर कॉन्फिडन्समधून होतं काय, ओव्हर ट्रेडिंग होते. कारण दिसला सेटअप मार एंट्री, तिसरा सेटअप मार एंट्री, अशा प्रकारचं होतं आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त आपले रॉंग ट्रेड जातात आणि त्याच्यातून आपलं नुकसान होतं. मंडळी, ह्या ट्रेडिंगमध्ये लक कधी काम करत नाही. काही म्हणा किंवा विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण कधीही इथे लकने काम होत नाही. इथं काम करते ते म्हणजे प्लॅन, एक स्ट्रॅटेजी असावी, एक सेटअप असावा, एक प्लॅन असावं की ह्यानुसारच मी ट्रेड घेणार, मी ट्रेड एक्झिक्यूट करणार, असं प्लॅन असावं. बघूया, चला चालला तर चालला, घेतो एंट्री, गेला तर गेला वरती, अशा प्रकारचं लक, अशा प्रकारचं म्हणजे जुगारासारखं ट्रेडिंग नसावं. हे जुगारासारखं ट्रेडिंग कधी होतं, ज्यावेळेस आपल्याकडे ओव्हर कॉन्फिडन्स असतो तेव्हा. त्यामुळं ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. त्याच्यासाठी करायचं काय, आपल्याला सुरुवातीला आपण नवीन ट्रेडिंगमध्ये आलो ना, तर सुरुवातीला डेमो अकाउंटवर जवळजवळ 2 ते 3 महिने काम करावं. ह्याने होईल काय, एक मार्केटचं चाल समजेल, मार्केटचं बेसिक समजेल. ह्याच्यातून काय होईल, आपल्याला ओव्हर कॉन्फिडन्स असतो ना, त्या ओव्हर कॉन्फिडन्समधून एकदा चुका होत गेल्या की आपल्याला कळतं की अरे नाही इथे चुका होतात, मग त्या चुका आपल्या डेमोमध्ये होतील, त्यामुळे आपलं नुकसान नाही होणार. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स
हा मानसिकतेतला एक चूक, एक दोष काढण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला मंडळी, 2 ते 3 महिने डेमो अकाउंटमध्ये काम करायचं आहे. मित्रांनो, सायकोलॉजीतला 2 नंबरचा दोष, 2 नंबरची चूक म्हणजे काय, तर लॉस झाला की आपण इमोशनल ट्रेडिंग करतो. एकदा का एस-एल गेला की काय करतो, तो एस-एल, तो लॉस कवर करण्यासाठी आपण फटाफट उलटा ट्रेड घेतो. म्हणजे जर आपला बाईंगच्या ट्रेडमध्ये जर आपला लॉस झाला तर लगेच समजतो की नाही, हा डाऊनला चालले, चल सेलचा ट्रेड घे. मग अशाने काय होतं, जास्तीत जास्त आपलं लॉस होण्याची शक्यता असतो. म्हणजे बायचा पण एस-एल गेला आणि ते मार्केट परत वरती गेल्यामुळे सेलचा जो घेतला होता तो पण एस-एल गेला. ह्याच्यातून रिवेंज ट्रेडिंग होते. म्हणजे मला सांगायचं आहे काय की एकदा लॉस गेला की जी रिवेंज ट्रेडिंग होते, आपली मानसिकता बदलते, थोडीशी प्रेशर, टेन्शन येतं आणि मग काय करतो, तो लॉस कवर करण्यासाठी आपण फटाफट 1-2 ट्रेड घेतो. हा झाला महत्त्वाचा दोष आपल्या सायकोलॉजीमधला. हा दोष आपण एकदा का बाजूला काय केलं ना, होईल का. आता आपण काय करायचं आहे, मी हे समोर तुमच्या मांडलं की आपल्याला रिवेंज ट्रेडिंग म्हणजे लॉस गेल्यानंतर फटाफट ट्रेड घ्यायचे नाही, हे तुमच्यासमोर व्हिडिओमधून मांडलं. आता हे तुम्ही तुमच्या लक्षात ठेवायचं की लॉस झाल्यानंतर तुम्ही तुमच्या लक्षात ठेवायचं की माझ्याकडून रिवेंज ट्रेडिंग तर होत नाही, मी फटाफट दुसरे 2-3 ट्रेड तर नाही घेत. हे तुम्ही स्वतः ऑब्झर्व करायचं आहे. आणि जर होत असेल ना तर ते सगळ्यांकडून होतं, कोणाकडून नाही होत असं नाही, सगळ्यांकडून सुरुवातीला होतं. पण हे ओळखून बाजूला करणं हे महत्त्वाचं आहे. जसं जसं तुम्ही हे जे दोष आहेत ना आपल्या सायकोलॉजीमधले, जसे जसे दोष तुम्ही ओळखून ते बाजूला कराल, जसे जसे तुम्ही बाजूला करत जाल तसे तसे तुम्ही ट्रेडिंगमध्ये सक्सेस होत जाल. त्यामुळं हा 2 नंबरचा जो रिवेंज ट्रेडिंगचा दोष आहे ना, तो आपल्या सायकोलॉजीमधून, आपल्या मानसिकतेमधून बाजूला करणं मंडळी गरजेचं आहे. मंडळी, 3 नंबरचा आपल्या सायकोलॉजीमधला दोष म्हणजे असा की शॉर्टकटने पैसे कमवून फटाफट श्रीमंत होणे, हा जो विचार आहे ना, तो आपल्याला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये कधीही यश मिळवून देणार नाही. फॉरेक्स हे एका रात्रीत श्रीमंत होण्याचं मंडळी साधन नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, शिकायचं आहे, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि शिकून एक्सपिरियन्स घेऊन आपण एक पर्सेंटेज वाईज प्रॉफिट काढायचं आहे. म्हणजे आपल्याला एका रात्रीमध्ये आपलं कॅपिटल डबल झालं पाहिजे, ट्रिबल झालं पाहिजे, अशा प्रकारची जर तुमची मानसिकता असेल ना तर तुम्ही ऑब्झर्व करा, माझी तर अशा प्रकारची मानसिकता नाही आहे. असं असेल ना तर ते कंट्रोल करणं गरजेचं आहे. आपल्या कॅपिटलच्या 2%, 4%, 5% एवढा प्रॉफिट आपण दिवसाला घ्यायचा आहे आणि त्याच्यावर समाधान म्हणून आपण कंट्रोल करायचे आहे. तिथेच ट्रेडिंग एकदा आपले 2-5% प्रॉफिट झाला ना की कंट्रोल करायचं आहे. आपण कसं असतो, जेवढं आपल्याला दुप्पट होईल कॅपिटल, जेवढं कॅपिटल स्पीडने वाढेल ह्याची आपण वाट बघत असतो आणि तेवढं पाहिजे असतं आपल्याला. पण ते फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये, कुठल्याही ट्रेडिंगच्या प्रकारामध्ये हे अशी मानसिकता असेल ना तर ते आपण समाधानी नसणार आहोत. आपल्याला जर आज 5% प्रॉफिट झाला आपल्या कॅपिटलच्या तर आपण तिथं समाधान होऊन स्टॉप झालं पाहिजे. मार्केट कुठंही पळून जाणार नाही. मार्केट आज ना उद्या आहेच, उद्या चालूच आहे, उद्या 5% काढू, त्याच्यानंतर मग अशा प्रकारची मानसिकता तुम्ही जर ठेवलीत ना तर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर किंवा स्टेबल ट्रेडर एक प्रकारचे तुम्ही बनू शकता. पण जर तुम्ही शॉर्टकट, क्विक मनी अशा प्रकारची जर मानसिकता ठेवली तर तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये सक्सेस होण्याला तुम्हाला कठीण जाईल. तर मंडळी, ह्या सगळ्याचा एक सार जर तुम्हाला सांगायचं झालं, आपल्या सायकोलॉजीचा बेस तुम्हाला जर सांगायचं झालं तर 3 गोष्टीमध्ये तुम्हाला सांगता येतील. एक म्हणजे पेशन्स, दुसरं म्हणजे डिसिप्लिन आणि तिसरं म्हणजे लर्निंग. पेशन्स म्हणजे तुम्हाला वेट करायला लागेल तुमचा सेटअप बनेपर्यंत. कधी कधी काय होतं, सकाळपासून मार्केट चालू होतं, सकाळपासून आपण मार्केट चार्टच्या समोर बसतो, पण दुपार झाले 2-3 वाजले तरी आपला सेटअप बनलेला नसतो. त्यामुळे होतं काय, कधी एकदा मी ट्रेड घेतो आहे, कधी एकदा प्रॉफिट करतो आहे, अशा प्रकारची मानसिकता असते. त्याच्यामध्ये काय होतं, तुमच्या पेशन्सची टेस्ट असते आणि मार्केट नेहमी पेशन्स असणाऱ्यालाच बेनिफिट देतो. त्यामुळं आपण तो ट्रेड एक्झिक्यूट करण्याच्या अगोदर वाट बघायला पाहिजे आपल्या सेटअपची.
ज्या वेळेस सेटअप माझा बनेल त्यावेळेसच, आज दिवसभरात जर माझा सेटअप बनला नाही तर मी ट्रेड घेणार नाही. जाऊ दे ना, आज मार्केट समजा काय उद्या चालू नसणार आहे अशा प्रकारचा भाग नाही आहे. उद्या चालू असणार आहे मार्केट, उद्या ट्रेड माझा सेटअप बनेल. हा जो पेशन्स पाहिजे, हा जो धीर पाहिजे आपल्या मनामध्ये, तो धीर असणं महत्त्वाचं आहे. त्यातला म्हणजेच पेशन्स असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे डिसिप्लिन, शिस्त तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. जो शिस्त मंडळी पाळत नाही, जो आपले जे नियम बनवलेले असतात, आपले सेटअपचे जे नियम बनवलेले असतात ते नियम पाळत नाही, त्याला मार्केट शिक्षा करतो. आणि ते शिक्षा म्हणजे आपला लॉस असणार आहे. मग उपयोग काय मंडळी, जर ज्याच्यामुळं आपलं लॉस होत असेल असे नियम आपण तोडाच का, डिसिप्लिन फॉलो करणं गरजेचं आहे. आणि मंडळी लास्टचं सगळ्यात महत्त्वाचं असं की लर्निंग महत्त्वाचं आहे. आपण शिकणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण फॉरेक्स मार्केटबद्दल, आपल्या ट्रेडिंगबद्दल शिकणं गरजेचं आहे. कशा प्रकारची स्ट्रॅटेजी इथे काम करते, कशा प्रकारचं लिव्हरेज असतं आणि कशा प्रकारचे आपण ट्रेड घेतले पाहिजे ह्याचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. भले जातील ना 4 महिने 6 महिने लागतील, वर्ष लागेल, पण एकदा का हे नॉलेज तुमच्याकडे मंडळी आलं ना की हे लाईफ टाईम झालं ना तुमच्याकडे. तुम्हाला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. एकदा का तुमच्याकडे नॉलेज आले, तुमचा स्वतःचा सेटअप बसला की तुम्ही तुमच्या मनाचे राजे झालात. ज्या वेळेस मला पाहिजे त्यावेळेस मी ट्रेडिंग करणार. तो अमुक ज्या वेळेस मला कॉल देईल, सांगेल की आता बाय करा, त्यावेळेस मी बाय करीन. तो अमुक मला सांगेल सेल करा, त्यावेळेस मी सेल करीन. ह्याने होतं काय, नुसतं आपण हायपर झालेलं असतो. कुठे जरी गेलो, माझे बाबतीत जे व्हायचं ना ते मी तुमच्यासमोर सांगतो. ज्यावेळेस मी गाडी चालवायचो, बाईकवर जायचो ना, त्यावेळेस मला सारखा मोबाईलकडे लक्ष, आला काय कॉल, आला काय सेल करायला सांगितलं. मग जर मेसेज आला की लगेच मी गाडी थांबवायचं रस्त्यामध्ये आणि बघायचो, अरे बाय सांगितले, बाय कर. मग तो थोड्या वेळाने सेल गेला तरी चालेल. अशा प्रकारचं हे सगळं चलबिचल मनामध्ये नसावी. ह्याच्यासाठी काय पाहिजे, तुमचं स्वतःचं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही फ्री राहाल, तुमच्याकडे एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स येईल की माझा सेटअप कधी बनणार आहे हे मला माहिती आहे, त्यावेळेसच मी ट्रेड घेईल. हा दुसरा कोणतरी मला सांगेल आता बाय कर, सेल कर, अशा प्रकारची जी चलबिचल असते ती चलबिचल तुमच्याकडे नसणार आहे. कधी, ह्याचं ज्यावेळेस तुम्ही नॉलेज घ्याल त्यावेळेस. आणि हे नॉलेज तुमच्याकडे लाईफ टाईम असणार आहे. तुमचं नॉलेज कोणीही चोरून नेऊ शकणार नाही. आणि हे नॉलेज तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशनलासुद्धा पास आउट करू शकता. म्हणजे एकदा तुम्ही जर नॉलेज घेतलं, एकदा तुम्ही 4-6 महिने शिकण्याचे जे कष्ट आहेत ते जर घेतलं तर तुमचे पिढ्यानपिढ्या म्हणजे नेक्स्ट जनरेशनला तुम्ही हे तुमच्या मुलांना शिकू शकता. झालं त्यांच्या, ते पण स्टेबल होते. अशा प्रकार म्हणून लर्निंग हे महत्त्वाचं आहे. कॉल टिप्सवर तुम्ही अवलंबून राहिलात ना तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स कधीच येणार नाही आणि त्याच्यातून सक्सेस पण मिळणार आहे. हे सगळे कोर्सवाले तेवढ्यापुरते सांगतात, आम्ही तुम्हाला कॉल टिप्स देऊ, तुम्ही प्रॉफिटेबल व्हा, हे काही नसतं. मी सगळा अनुभव घेतलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे. तर मला सांगायचं काय, तर पेशन्स, डिसिप्लिन आणि लर्निंग हे महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही सायकॉलॉजीबद्दल मी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे प्रकार सांगितलेले की ह्या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी आपल्याकडे नसाव्यात. ज्या गोष्टी नसाव्यात त्या आपल्याकडे आहेत का, आणि ज्या गोष्टी हव्यात त्या आपल्याकडे नाहीत का, हे आपण स्वतःचं चेक करायचं आहे. मला ट्रेडर बनायचं आहे, मला सक्सेसफुल ट्रेडर बनायचं आहे की नाही, तर मग माझ्याकडच्या चुका मलाच काढल्या पाहिजे, ना की कोण आपल्याला गाव काढायला येणार किंवा आपले मित्र काढायला. माझ्या चुका मलाच काढायला पाहिजे. त्यावेळेस मी एक स्टेबल ट्रेडर होईल. तर मित्रांनो बघा, प्रत्येकाने विचार करायचा आहे कशा प्रकारची सायकॉलॉजी असली पाहिजे आणि कशा प्रकारची सायकॉलॉजी नसली पाहिजे. आणि ज्या सायकॉलॉजीने मला सक्सेसफुल बनवलं ते मी तुमच्यासोबत आज शेअर केलं. मित्रांनो, ही सगळी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत
नमस्कार.